चांगलं काम करताय तुम्ही. आता हे असंच चालू राहू द्या. कुणासमोरही काहीही एक्स्ट्रा अजिबात बोलायचं नाही. हा, हे बघा, ती तिलोत्तमा आहे ना, ती तुम्हाला गाठण्याचा प्रयत्न करणार 100%, पण तिच्या हाती यायचं नाही. आणि चुकून आलाच तर तिच्या समोर तोंड उघडायचं नाही. नाहीतर तुमच्याशी गाठ आहे माझी. बरोबर. हुशार आहात डॉक्टर तुम्ही. अरे हो, हुशार आहात म्हणून डॉक्टर झालात ना. करेक्ट. नाहीतर तुमची माझ्याशी गाठ. कळलं का? माझ्या मनाविरुद्ध कुठेही तोंड उघडलं, काही केलं तर तुमचं करिअर बरबाद करीन मी. नाही मॅडम, तशी वेळ येणार नाही. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, पण माझ्या मनातली भीती बोलून दाखव. बोला. मला तिलोत्तमा मॅडमपेक्षा त्या सावलीची जास्त भीती वाटते. तिला काहीतरी संशय आलाय. तर सावलीला काय घाबरायचं? हा, अहो, त्या घरात तिला काडीची किंमत नाही आहे. आयुष्यभर माझ्या ताटाखालचं मांजर बनून राहिली आहे ती. तिला कसले घाबरताय? अहो, असं कसं घाबरू नको. तिने मला खूप प्रश्न विचारले. माझ्याकडून माहिती काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला. ती मला खोदून खोदून प्रश्न विचारत होती. तुम्ही तिलोत्तमा मॅडमला कधीपासून ओळखता, कसं काय? तिला संशय आलाय. डॉक्टर, तुम्ही फारच घाबरता. हा, काही बिघडवू शकत नाही ती आपलं. आणि मुळात हे सगळं जे आपण करतोय ना, ते तिला संपवण्यासाठीच करतोय. कळलं का? पण यावेळी मी तिला इतक्या लवकर संपवणार नाही. तिला असं हळूहळू तडफडवून मारायचंय मला. तुला खात्री आहे ना की आपलं बोलणं तिने ऐकलेलं नाहीये, याचा तिला अजिबात पत्ता नाहीये? हा, म्हणजे तिच्या बोलण्यावरून आणि तिच्या वागण्यावरून तर असं वाटत नाही की तिने ऐकलंय. खूपच नॉर्मल वागतेय ती. नाही, तसं असेल तर ठीक आहे, पण तुला माहिती आहे ना, मनातलं ओळखून वागण्यात पटाई ते सावली. नाही, ते आहेच. पण म्हणजे ती स्वतःच मला म्हणाली की डॉक्टरांकडे जा आणि रिपोर्ट्स घेऊन या. जाताना हे पण बोलली की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे. आता एवढं जर ती बोलत असेल तर मला असं वाटत नाही की तिने बोलणं ऐकलंय. म्हणजे बोलताना तिच्या मनात किंवा तिच्या बोलण्यात भीती नव्हती. तसं असेल तर चांगलंच आहे. पण एक गोष्ट जरा वाईट घडली आहे. काय झालं? रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आहेत? निगेटिव्ह आहेत रिपोर्ट्स. हे सांगितलंय का तिला? तिला कल्पना नाही आहे. क्लिनिकवरून मी डायरेक्ट इथेच आलो. पण आता ही गोष्ट तिला कशी सांगायची तेच कळत नाही मला. पण सांगावी लागणार. सत्य फार काळ आपल्याला लपवून नाही ठेवता येणार. नाही, मी सांगेन, पण जरा तिचा मूड बघेन, निवांत जरा वातावरण बघेन आणि मग सांगेन. नाही, तिला जरा विश्वासात घे, प्रेमात घे, जेणेकरून तिला त्रास होणार नाही, वाईट वाटणार नाही. आणि मग सांग. पण सांग. सांगेन मी. भैरवी आली होती. भैरवी वजे तुमच्या घरी आली होती? काय सांगतो? या बाईचं धाडस कसं होतं रे, परत घरात पाऊल ठेवायचं? नाही म्हणजे चार चौघात स्वतःच एवढं हसू करून घेतलं, ते काही कमी पडलं तिला म्हणून परत आली? खरं तर मला पण आश्चर्यच वाटलं. माफी मागत होती सगळ्यांची. आईशी बराच वेळ बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरून तरी असं वाटत होतं की तिला पश्चाताप झालाय. नक्की का? कोणी आहे का घरात? की सगळे गेले फिरायला सुट्टीवर? हा, आले आले आले. काय झालं? आहेस ना तू? हो. मग हे काय उष्ट खरकट असंच इथे का ठेवलंय ताट? हा, घासाला का नाही टाकलं? सॉरी, राजकुमार सर नाश्ता करायला बसले होते आणि ते घाईघाईत कामावर निघून गेले. वहिनी म्हणाला की मी ठेवते, पण वहिनींना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. सॉरी, मी नेते लगेच. एक मिनिट, काय झालं अमृताला? बरी आहे ना ती? हो, आत्ता त्यांना बरं वाटतंय. मग अशी थकवा जाणवत होता, बस.
तिलोत्तमा मॅडम, घरात सगळेच किती आनंदात आहेत ना आता. म्हणजे तुम्ही तारा मॅडमना आणि सोहम भाऊजींना या घरात पुन्हा घेतलं म्हणून खरंच खूप छान वाटतंय मला. ते डॉक्टर आले होते ना, खूप चांगले होते ते. खूप अनुभवी वाटले मला. पूर्वी आपल्या कुटुंबाचे डॉक्टर तेच होते का? नाही, त्यांनी सांगितलं की तुमची आणि त्यांची खूप जुनी ओळख आहे आणि मध्यंतरी आपल्या घराशी त्यांचा संपर्क कमी झाला होता कारण ते बाहेरगावी गेले होते ना प्रॅक्टिससाठी. वहिनींना खूप छान सल्ले दिले त्यांनी. आहेत, हुशार आहेत डॉक्टर, खूप हुशार आहेत. आणि आपली जुनी ओळख आहे ना त्यांच्याशी. ते डॉक्टर खूप बोलत होते वहिनींची. काय बोलले? सकारात्मक गोष्टी प्रेग्नेन्सीच्या बाबतीत. मग ठीक आहे. वहिनी खूप खुश होत्या, खूप छान वाटत होतं त्यांना. त्या डॉक्टरांचा नंबर असेल ना तुमच्याकडे? कशाला हवाय नंबर? नाहीये माझ्याकडे, नंबर नाहीये. तुला का हवाय? मला नको. वहिनी म्हणत होत्या की त्या डॉक्टरांशी बोलल्यावर वहिनींच्या मनावरचं ओझं कमी होतं, छान वाटतं बोलून. आणि जुनी ओळख आहे पण नंबर कसा नाही आहे तुमच्याकडे? म्हणजे नाही, नेमकं काय विचारायचंय तुला? हा, आहे जुनी ओळख आहे पण माझ्याकडे नाहीये नंबर. काय प्रत्येक जुन्या ओळखीच्या माणसाचा नंबर माझ्या फोन मध्ये असायला पाहिजे का? नाही, बरोबर आहे. काय वाटेल ते बोलतेस तू? भैरवी माईंकडे असेल ना? म्हणजे माईच त्यांना घेऊन आल्या होत्या. मग माईंकडून त्यांचा नंबर घेऊन द्याल का प्लीज? काय नंबर 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 सतत? हा, अमृताला जर का नंबर हवा असेल तिच्यासाठी तर बघू काय करायचं ते. तुला कशाला हवाय? तू काय वकील आहेस तिची? हा, आणि तू कशाला चौकशा करतेस ग? मी दिलाय तुला अधिकार चौकशा करायचा? तू आपली कामं कर, नाही घेऊन जा ना. मी वहिनींसाठी विचारत होते फक्त. जा कामं कर तुझी. आगाऊ कुठली? निंबे निंबे निंबे. नंबर नाहीये, ओळख जुनी आहे आणि नाव काढताच एवढा थरकाप. तिलोत्तमा मॅडम, तुमच्या या चिडण्यानेच माझ्या संशयावर शिक्कामोर्तब केलं. नक्कीच काहीतरी रहस्य आहे जे कोणालाच माहित नाहीये आणि ते शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. दादा, अहो, मगासपासून बघतेय काहीतरी विचार करताय तुम्ही. हे काय, हातातलं पाणी सुद्धा नाही प्यायलात? काय झालंय? कसलं एवढं टेन्शन घेतलंय? मनावर खूप दडपण आलंय अलका. संकटांची राग मला संपायचं नावच घेत नाहीये. संकटांची राग मला काही कळत नाहीये. मला समजेल असं सांगाल का काहीतरी? अलका, आजपर्यंत सावलीच्या आयुष्यात जे घडत होतं ते फक्त वारं होतं, पण आता प्रत्यक्षात खूप मोठं वादळ येणार आहे.